हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडला डिफरन्शियल इक्वेशन हा युनिट चालू केला होता. त्यामध्ये आपण ऑर्डर, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं होतं, डेफिनेशन पाहिल्या होत्या, त्यावरती काही एक्झाम्पल सोडवले होते. पुन्हा आपण 3-4 एक्झाम्पल घेणार. वरचं हेडिंग कॉमन असू द्या, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. पहिलं आहे डिफरन्शियल इक्वेशन इज e raised to power dy by dx plus dy by dx is equal to x. तर या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला थोडं काळजीपूर्वक पाहायचं आहे याच्यामध्ये की दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन हे पॉलिनॉमियल फॉर्म मध्ये एका लाईन मध्ये असलं पाहिजे. त्याला एक्सपोनेन्शियलला पॉवर आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे दोन्हीमध्ये. तर याची आपल्याला ऑर्डर काढता येईल. ऑर्डर इज 1, परंतु आपण हा एक्सपोनेन्शियलला पॉवर असल्यामुळे क्लिअर होत नाही, म्हणून अशा डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री निघणार नाही. तर त्याकरता रिझन लिहायचा आहे ऑर्डर इज 1 बट इक्वेशन कॅनॉट बी expressed as a polynomial differential equation and is therefore the degree is not found. तर एखाद्या वेळेला असं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकते की आपल्याला पॉलिनॉमियल फॉर्म मध्ये एक्सप्रेस असलं पाहिजे. आपण मागच्या पिरियड मध्ये 4-5 एक्झाम्पल पाहिले, जे एका न्यूमरेटर मध्ये असलं पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. तर हे पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला लिहिता येत नाही, कारण एक्सपोनेन्शियल पॉवरचा कमी करता येणार नाही. तर ऑर्डर इज 1 बट इक्वेशन कॅनॉट बी एक्सप्रेस ॲज ए पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन अँड इज देअरफॉर द डिग्री इज नॉट फाउंड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे दुसरं एक्झाम्पलचं सोल्युशन. दुसरं एक्झाम्पल आपल्याला डिटर्मिनंटच्या फॉर्म्युला दिला आहे. द डिफरन्शियल इक्वेशन इज x³ y³ 3 twice x² 3y dy by dx 0. नंतर 5x 2 into दुसरा जो एलिमेंट आहे डिटरमिनंटचा y dy by dx square plus dy by dx whole square bracket complete 0 असं दिलं आहे. इक्वल टू 0 आहे ना, इज इक्वल टू 0. द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, या डिटरमिनंटला आपण सॉल्व्ह करूया. पहा x³ करता आपण सॉल्व्ह केलं तर ही टर्म गुणिला 0 म्हणजे 0, ही टर्म गुणिला 0 म्हणजे 0, म्हणजे पहिली टर्म झाली 0. विदाउट कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. y³ करता आपण हा कॉलम सोडू आणि हा रो सोडू. twice x² ने 0 ला गुणलं 0, मायनस 5x ने 0 ला गुणलं मायनस 0. नंतर प्लस 3 ने आपण गुणणार. इथे पहा 3 करता twice x² ने याला गुणा पूर्ण twice x² into 2 into ब्रॅकेट मध्ये आहे y d2y upon dx square plus dy by dx whole square. याला गुणला आपण हा 3 हा या twice x² ने याला गुणलं मायनस. ठीक आहे, हा 3 पूर्ण याला राहील, तर याला पुन्हा कर्ली ब्रॅकेट घेऊन टाकली ते मायनस 5x into 3y म्हणजे 15xy dy by dx is equal to 0. याला आपण क्लिअर करून घेऊ. 3 न गुणलं तर 3 into 2 into 2 6 into 12 x square y d2y by dx square. ही पहिली टर्म झाली. या दोन्हीने याला गुणा. ठीक आहे,
3 into 2 into 2. 3 into 2, 6 into 2, 12 plus 12x square into dy by dx whole square minus 15xy dy by dx is equal to 0. पूर्ण डिफरेंशियल इक्वेशन क्लियर झालं. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि therefore ऑर्डर इज हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 2. ऑर्डर इज 2 आणि या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला असलेला पॉवर तो किती आहे 1 अँड डिग्री इज 1. रियल ऑर्डर आणि डिग्री आपण यामधून मिळवली आहे. ठीक आहे. तर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन सोडवून घ्यायचं, पूर्ण क्लिअर करायचं, न्यूमरेटर मध्ये आणायचं आणि पॉवर पॉझिटिव्ह करायचा आणि त्यानंतर ऑर्डर काढायची आणि डिग्री काढायची. थर्ड एक्झाम्पल इज तिसरा आहे 1 प्लस dy by dx whole square raised to power 3 by 2 is equal to 8 d2y upon dx square. पूर्ण न्यूमरेटर मध्ये आहे, काही अडचण नाही, परंतु पॉवर ऑफ फ्रॅक्शन मध्ये याला क्लिअर करा. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड, ऑन स्क्वेअरिंग वैगेट याला स्क्वेअर केल्यामुळे 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर, याला स्क्वेअर केल्यामुळे 1 by 2 कमी होईल पॉवर, म्हणजे पॉवर आला 3. या साइडला स्क्वेअर केलं तर 8 स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर होल स्क्वेअर. आता पूर्ण डेरिव्हेटिव्ह क्लिअर झाली. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिसते आपल्याला ते पाहायचं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह and in therefore order is 2 and highest order derivative असला power पण 2 आहे and degree is also 2. clear. चौथे एक्झाम्पल आहे. चौथे एक्झाम्पल, now given differential equation is d2y upon dx square plus dy by dx plus x is equal to square root 1 plus dqy upon dx cube. पूर्ण डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे, परंतु राइट हँड साइडला स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट केव्हा रिमूव्ह होईल? ऑन स्क्वेअरिंग वैगेट. याला जर स्क्वेअर केला आपण तर याला एक्सपांड नाही करायचं, फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह फ्री करायची आहे फ्रॅक्शन पासून. तर याला लिहू आपण d2y. आपण या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर कशावर ठरवणार? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑर्डर 3 आहे, त्याला आता पॉवर क्लिअर करायचा आहे. प्लस dy बाय dx प्लस x या पूर्णाचा स्क्वेअर केला या साइडला. ठीक आहे. इथे स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर रूट रिमूव्ह होईल. 1 प्लस dqy अपॉन dx क्यूब. डेरिव्हेटिव्ह फ्री झाली आणि therefore ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 3. त्याला असला पॉवर किती आला? ऍक्च्युअली पॉवर हा 1 आहे and degree is 1. ऑर्डर 3 and degree 1. अशा प्रकारे आपण या 10 एक्झाम्पल पाहिले ऑर्डर आणि डिग्री काढण्यासाठी. तर डिफरन्शियल इक्वेशन क्लिअर करायचं आणि त्याला आपण सॉल्व्ह करायचं. आता नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया आपण की डिफरन्शियल इक्वेशन कशा प्रकारे फॉर्म केले जाते. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. formation of differential equation. आता डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणे म्हणजे काय?
दिलेलं आपल्याला रिलेशन असणार, त्या रिलेशन मध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट असणार. आता आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे कोणते, तर फॉर एक्झाम्पल फॉर रिलेशन दिला आपल्याला y इक्वल टू c1 e raised to power x प्लस c2 e raised to power minus x. यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे c1 c2. ठीक आहे, हे आपल्याला एलिमिनेट करायचे आहे. ठीक, दुसरं एक्झाम्पल असेल y² इज इक्वल टू 4x, पॅराबोलाचं इक्वेशन आहे. याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट हा e आहे, याला एलिमिनेट करायचा आहे. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करताना जो आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे e असेल, c1 c2 असेल, याला एलिमिनेट करणे म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणे. आणि जे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळेल त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असायला नको, हे लक्षात घ्यायचं. एखादं एक्झाम्पल पाहता आपण y इक्वल टू a cos 4x प्लस b sin 4x असं दिलं असेल तर यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट e आणि b आहे, याला आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. मग आता पहा, तर यामध्ये एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, यापासून जे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म होईल त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर ही 1 राहणार, ऑर्डर 1. म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तितके त्या डिफरन्शियल इक्वेशनची आपल्याला ऑर्डर मिळेल. यामध्ये 2 आहे तर या डिफरन्शियल इक्वेशन जी आपल्याला मिळेल ती सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. यामध्ये सुद्धा 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, तर 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट केल्यानंतर आपल्याला जे डिफरन्शियल इक्वेशन मिळेल त्याची सुद्धा ऑर्डर ही काय राहणार, 2 राहणार. ठीक आहे, तर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय करायचं आपल्याला की दिलेले आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करायचे. एलिमिनेट करण्यासाठी एक कॉन्स्टंट आहे तर एकदा डिफरन्शिएट करा. दिलेलं इक्वेशन आणि डिफरन्शिएट केलेलं इक्वेशन यामधून तो आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करायचा आहे. 2 असेल तर दिलेलं इक्वेशन आणि 2 कॉन्स्टंट तर दोनदा डिफरन्शिएट करायचं दिलेलं इक्वेशन. म्हणजे 3 इक्वेशन आपल्याला मिळतील. दिलेलं इक्वेशन दोनदा डिफरन्शिएट केलेले 2 डिफरन्शियल इक्वेशन, त्यामधून हे 2 एलिमिनेट करायचे. असे 3 इक्वेशन मधून आपल्याला सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळणार. ठीक आहे, तर इथे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन we can form the differential equation. We can form the differential equation. Sometime we need to eliminate, sometime we need to eliminate. त्याच्यात आपण डिस्कशन केलं टू एलिमिनेट आर्बिट्ररी कॉन्स्टंट, आर्बिट्ररी कॉन्स्टंट फ्रॉम ए गिवन रिलेशन, फ्रॉम ए गिवन रिलेशन. It may be done by differentiation. It may be done by differentiation. मीनिंग काय समजायला काय म्हणायचं आहे, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला रिलेशन या टाइपचे दिलेले असतील. हे रिलेशन आहे फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन. गिवन इन्फॉर्मेशन we can form the differential equation. Sometimes we need to eliminate the arbitrary constant. दिलेल्या रिलेशन मधून आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेटच करायचे आहेत. कॉन्स्टंट फ्रॉम ए गिवन रिलेशन, त्या दिलेल्या रिलेशन मधून आपल्याला हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करायचे आहे. इट मे बी डन, हे कशा प्रकारे करायचं आहे, इट मे बी डन बाय डिफरन्शिएशन. एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे तर एकदा डिफरन्शिएट करा, 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे तर दोनदा डिफरन्शिएट करा, 3 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर 3दा डिफरन्शिएट करा आणि त्या आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करून आपल्याला जे इक्वेशन मिळेल ते असेल डिफरन्शियल इक्वेशन. तर आपण एक्झाम्पल मध्ये ही प्रोसिजर क्लिअर करणार.
obtain the differential equation, obtain the differential equation by eliminating the arbitrary constant from the following, from the relation, हे वरील हेडिंग कॉमन ठेवायचं. इथे आपण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर लिहिणार. एक घेतला आहे y² = 4ax. ठीक आहे. सो एक्झाम्पल पहिल्यांदा कॅल्क्युलेशन म्हणून घ्यायचं. नाउ गिव्हन रिलेशन इज y² = 4ax. याला इक्वेशन नंबर आपण 1 करू. यामध्ये एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, एकदा डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वैदिक y² डेरिव्हेटिव्ह टॉइस y dy बाय dx. या साइडला 4a कॉन्स्टंट याची राहील आणि याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ने 1. दॅट इज यावरून आपण a ची व्हॅल्यू काढून घेऊ. या 4 ने भागून टाकायला म्हणजे y/2 dy बाय dx. किंवा आपल्याला ये एलिमिनेट करायचं आहे तर ही 4a ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 4a = twice y dy बाय dx. ही व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवा. पुट इन 1 वैदिक. ऍक्च्युअली आपल्याला a ची व्हॅल्यू ठेवायची आहे, परंतु इथे 4a इथे पण आहे आणि इथे पण आहे, तर आपण 4a यूज करून टाकू. तर किती येते? y² = 4a ची व्हॅल्यू twice y dy बाय dx into x. याला क्लियर करून घेऊ आपण. twice xy हे एका साइडला लिहिणार आपण dy बाय dx. याला इकडे मायनस y² = 0. ठीक आहे. आता या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती झाली? 1. त्याची डिग्री पण 1च राहील. इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. जेव्हा आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करू त्यावेळेला त्यामध्ये हा जो आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे हा नसायला पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचं. तर आपण त्याला डिफरन्शिएट करून एलिमिनेट केलेला आहे, तर हा कन्सेप्ट आपण लक्षात ठेवायचा. दुसरं इक्वेशन आहे y = a e⁻³ plus b e⁻³ Now given relation is, आता यामध्ये किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे? तर 2 a आणि b. गिव्हन रिलेशन इज y = a e⁻³ plus b e⁻³ चा इक्वेशन नंबर 1 द्या. 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे तर 2 ला डिफरन्शिएट करायचा आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x by dy by dx is equal to a e⁻³ ची डेरिव्हेटिव्ह e⁻³x. या 3x નું कंपोजिट फंक्शन झालं तर 3x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ने 3 प्लस b कॉन्स्टंट एज इट इज e⁻³ ची डेरिव्हेटिव्ह e⁻³ या -3x નું कंपोजिट फंक्शन झालं म्हणून त्याची डेरिव्हेटिव्ह -3. याला क्लियर करून घ्या. 3 काय कॉमन निघतो याच्यामधून? 3 कॉमन निघतो. a e⁻³ प्लस इंटू मायनस -3 आपण कॉमन घेतला. b e⁻³ त्याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊन dy by dx. ठीक आहे. आता अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, by पुन्हा डिफरन्शिएट केलं तर d2y/dx². 3 कॉन्स्टंट एज इट इज राहिला
a e raised to power 3x ची डेरिव्हेटिव्ह e raised to power 3x into 3 minus b constant as it is e raised to power minus 3x ची डेरिव्हेटिव्ह e raised to power minus 3x into minus 3 याला क्लियर करून घ्या. हा 3 आणि हा 3 कॉमन घेऊन घ्या. म्हणजे 3 into 3 होईल 9 a e raised to power 3x minus minus हा प्लस b e raised to power minus 3x. आता आपण दोनदा डिफरन्शिएट केलं. पहिल्यामध्ये a आणि b आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं इक्वेशन 2 मध्ये सुद्धा a आणि b आहे. आपण पुन्हा डिफरन्शिएट केलं त्यामध्ये a आहे. परंतु ही व्हॅल्यू पहा कशाची आहे तर 9 इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू y ची आहे बाय 1 आणि d2y by dx square is equal to 9y. इतकं ठेवलं तरी चालेल किंवा d2y upon dx square minus 9y equal to 0 is the required differential equation. किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट होते 2. तर डेरिव्हेटिव्ह ऑर्डर किती आहे डिफरन्शियल इक्वेशनची 2. त्याला पॉवर किती आहे 1. म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर होणार 2 आणि डिग्री होणार 1.